प्रशासनाचा कोणताही इशारा नाही, वेधशाळेचा कोणताही अंदाज नाही। त्यामुळे पुणेकरांना गुरुवारी पहाटे येणाऱ्या संकटाची कोणतीही कल्पनाच नव्हती। पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे पुणे शहर आज पाण्यामध्ये बुडालं। पुरामुळे पुण्यात हाहाकार बघायला मिळाला। आपण या संदर्भात सविस्तर वृत्तांत बघूया। गुरुवारची पहाट पुणेकरांसाठी एका वाईट स्वप्नासारखी ठरली। डोळे उघडले ते घरात भरलेल्या पाण्यानं। रात्रभर कोसळणारा पाऊस आणि त्यात खडकवासला धरणातला विसर्ग यामुळे पुणे पाण्यात बुडालं। सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिक थेट टेरेसवर पोहोचले। पाऊस झालेला एवढं नक्की, पण आपली यंत्रणा तेवढी सक्षम ठेवायला पाहिजे होती की आपण असं राहिलंच नाही पाहिजे। दरवेळेस पाऊस येतो, इथे पाणी घुसतं, इथल्या यंत्रणेला हे माहिती आहे। पण जर आपल्याला माहिती झालं असेल की एवढ्या जोरात पाणी सोडतात, तर इथं काय एवढा उशीर 6-6 वाजता लोक येतात, आपल्याला काढायला उशीर होतो लोकांना। जवळ 600-700 लोक आहेत अजून। या भागात साधारणतः 45,000 क्युसेक पाणी सोडल्यावर पूर येतो, पण रात्री 27,000 क्युसेक्सलाच या ठिकाणी पूर आला। यापेक्षा वाईट बाब म्हणजे पाटबंधारे विभाग आणि महापालिकेचं कोऑर्डिनेशन नव्हतं। या लोकांना कुठलीही सूचना दिली नाही। जेव्हा लोकांच्या पार्किंगमध्ये पाणी आलं तेव्हा लोकांची धावपळ झाली। इथल्या स्थानिक नगरसेविका आहेत त्या आल्या, त्यांनी लोकांना सूचना केल्या, पण तोपर्यंत पाण्याचा फ्लो एवढा वाढला होता की अनेकांच्या घरात पाणी घुसलंय। जवळपास 70 ते 80 टू व्हीलर, 5 ते 6 मोठ्या कार, त्याच्यानंतर अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये 20 ते 30 दुकानांमध्ये इथं पाणी घुसलेलं आहे। अतिशय भयावह परिस्थिती आहे। भिडे पूल पाण्याखाली, निंबूज नगर, एकता नगर पाण्याखाली, डेक्कन परिसरात घरांमध्ये पाणी, सिंहगड रोडवर पाणी। या सगळ्या परिस्थितीमुळे पुण्यात हाहाकार माजला। जनजीवन विस्कळीत झालं। या पावसामुळे भिडे परिसरात 3 जणांना प्राणही गमवावा लागला। अंडा बुर्जी स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांना विजेचा शॉक लागला आणि त्यात त्यांचा जीव गेला। महत्त्वाचं म्हणजे पुण्यात गेल्या 32 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस असल्याचं मानलं जात आहे। पुण्यातल्या भीषण पूरस्थितीमुळे प्रशासन जागं झालं। NDRFच्या टीम्स पुण्यात दाखल झाल्या। इमारतीत, गाडीच्या आत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। दरम्यान दुपारी पुण्यातल्या या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन विभागात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आणि प्रत्येक घडामोडीचा आढावा घेतला। धरण आहे 1.5 TMC पाणी वरनं आलं, जवळपास 3-3.5 TMC तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास 45,000च्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे। परंतु 45,000चा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटाक्षाने केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला। रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं, लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता। खरं तर कालपर्यंत पुणेकरांवर असं काही संकट कोसळणार याची कुणालाही कल्पना नव्हती। हवामान विभागानं किंवा स्थानिक प्रशासनानं कोणताही इशारा दिला नव्हता। त्यामुळे आज भल्या पहाटे पुणेकरांना आपलं घर, आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली। म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतोय की पुण्याच्या या अवस्थेला जबाबदार कोण? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।